दररोज तोच नाश्ता आपल्याला नको वाटतो. समजा पोहे केले, उपमा केला, तर तेच पदार्थ आपल्याला नको वाटतात. तर आपण 1 वाटी पोहे आणि 1 वाटी रव्यापासून भन्नाट असा नाश्ता तयार करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघता पण लाईक करत नाही, तर लाईकसुद्धा करा. तर हे पहा, इथं मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. कोणत्याही एका वाटीने पोहे घ्यायचे. आपले कांदे पोहे करतो की नेहमीचे ते पोहे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे 1 ते 2 वेळेला. आणि जसं आपण कांद्या पोह्यांना पोहे भिजवतो तसंच भिजवायचं. फक्त थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं, अगदी थोडंसं. एक 10 मिनटं भिजत ठेवायचं. अगदी मऊसूद असे हे पोहे भिजवून घ्यायचे. त्यामुळं आपल्याला मळायलासुद्धा सोपं जातं. 1 वाटी पोहे घेतले तर 1 वाटी इथं मी बारीक रवा घेतलेला आहे. बारीकच रवा घ्यायचा, म्हणजे आपण हा दह्यामध्ये भिजवणार तर तो व्यवस्थित असा भिजला जातो. आता अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. थोडंसं आंबट दही याला घ्यायचं, खूप छान टेस्ट येते. दही घालायचं आणि त्यानंतर हा रवा या दह्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. गरज लागली तर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता, कारण अगदी कोरडं हे मिश्रण आपल्याला ठेवायचं नाही. तर हे बघा, थोडंसं पाणी घातलं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मी भिजवून घेतलेलं आहे. नुसतं दह्यामध्येच हे भिजेल असं नाही, थोडीशी पाण्याची गरज याला लागतेच. गरज लागेल तेवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं. आता चमच्याने व्यवस्थित तुम्हाला मिक्स करता येत नसेल तर हाताने मिक्स करून घ्या आणि 15 ते 20 मिनिटासाठी हा रवा दह्यामध्ये फुलण्यासाठी बाजूला असंच ठेवून देऊयात. आणि पोहेसुद्धा आपण आता भिजवायला ठेवलेलेच आहेत. आता हे दोन्ही भिजतंय चांगलं, तोपर्यंत आपण याच्यासोबत लागणारी टोमॅटोची चटणी बनवायला घेऊयात. तर इथं बघा, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे. बारीक असा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये घालूया 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. थोडंसं घालूया आलं. आता इथं बघा, मी बेडगी मिरची थोडीशी भिजायला ठेवली होती पाण्यामध्ये एक 15 ते 20 मिनिटं. आणि त्यानंतर याच्यामध्ये घालूया. तुम्हाला तिखट जर चटणी हवी असेल तर मग तुम्ही तिखट सुकी मिरची वापरू शकता. थोडंसं पाणी घालायचं आणि ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता या चटणीला आपण फोडणी घालूयात. पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये थोडीशी आपली राई घालायची याच्यामध्ये, म्हणजे मोहरी. छान अशी तडतडली की याच्यामध्ये जिरं घालूयात. कढीपत्ता घालायचा नाही या चटणीला. जिरं मोहरी छान असं तडतडली की नंतर आपण वाटून घेतलेली जी चटणी आहे ती याच्यामध्ये घालायची. आणि हे बघा, आणखीन थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायला लागणार आहे, कारण आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं मस्त अशी मंद आचेवरती ही चटणी शिजवून घ्यायची आहे. याला कलरसुद्धा छान येतो. आता सुरुवातीला बघा मीठ घातलं नव्हतं, त्यामुळं जेवढं लागेल तेवढं याच्यामध्ये मीठ घालूयात. थोडंसं पाणी मी ॲड केलं आणि अगदी मंद आचेवरती एक 4 ते 5 मिनिटं या चटणीला मी शिजवून घेणार आता. तर आता हे पहा, 5 मिनिटं मी या चटणीला चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे आणि टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर पातळसुद्धा तुम्ही बनवू शकता. आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत हा रवा भिजायला ठेवून, पोहे भिजायला ठेवून. तर आता बघा, सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्या अगोदर हा रवा जो आहे तो हाताने असा व्यवस्थित मळून घ्यायचा. तर छान असा भिजला गेलेला आहे आणि छान तो फुलला आहे सुद्धा या दह्यामध्ये. आता बघा, पोहेसुद्धा अगदी असे मऊसूद मी भिजवून घेतलेले आहेत. या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही इथं फॉलो केल्या ना, तर हे जे कटलेट आहेत ते मस्त असे बनतात. जर तुम्ही पोहे अगदी कोरडे किंवा रवा भिजलाच नाही तर मग याचे कटलेट असे दळदळीत होतात. त्यामुळे इथे काळजी घ्यायची की हे साहित्य व्यवस्थित भिजवून घ्यायचं. त्यानंतर गरजेनुसार मीठ, चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि कोथिंबीर भरपूर सारी घालायची. खूप छान या कटलेटमध्ये दिसते कोथिंबीर. आणि हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता बघा, गरज लागली, मिश्रण आपल्याला थोडंसं अजून कोरडं वाटतं तर हात पाण्यामध्ये थोडासा बुडवायचा. पाणी नाही घालायचं, पण हात बुडवायचा पाण्यामध्ये आणि मग हे गोळायचा एक तयार करून घ्यायचा. हे पहा, सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा. हे सगळं साहित्य छान आता मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा, सहज असं हाताने तुटलं गेलं पाहिजे असा याचा गोळा तयार करून घेतला आणि याला सगळ्यात शेवटी लावायचं आहे तेल. तेल लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं. आता स्टीमरमधली जी चाळणी येते की नाही, त्या चाळणीला मी आता तेल लावून घेतलेलं आहे आणि स्टीमर गॅसवरती ठेवलेलं आहे. आणि आता आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत, कटलेट करून घ्यायचे आहेत. तर लिंबाच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा, हाताला त्या अगोदर तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे पीठ हाताला चिटकत नाही. हाताला असं तेल लावून घ्यायचं, एक गोळा घ्यायचा आणि थोडंसं याला प्रेस करायचं. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे बनवू शकता. तर आता इथं गोलाकार आकार दिलेला आहे आणि जाड बनवायचं नाही, थोडंशी हे पातळच ठेवायचे. जाड ठेवले की मग स्टीमरमध्ये ज्यावेळी आपण वाफवायला ठेवतो त्यावेळी आतपर्यंत असं व्यवस्थित ते वाफवले जात नाहीत, त्यामुळं थोडेसे असे पातळ ठेवायचे. हे बघा,
एका वेळेला सगळे असे कटलेट मी आता बनवून घेणार आहे. पटकन तयार होतात. दररोज दररोज तोच नाश्ता खायचा आपल्याला कंटाळा येतो. तर मग असं वेगळ्या पद्धतीनं काहीतरी केलं की मग ते आपल्या तोंडाला पण एक वेगळी चव देऊन जातं. तर हे पहा, असे बनवून घेतलेले आहेत आणि स्टीमरमधलं पाणीसुद्धा आता उकळलेलं आहे. आता या मिश्रणामधून टोटल 10 कटलेट बनवून तयार झालेले आहेत. आता ह्या इडलीच्या पात्रामध्ये सुद्धा बघा हे उरलेले 3 कटलेट मी ठेवलेले आहेत. कारण एकामेकावर जर ह्या चाळणीमध्ये ठेवले असते तर ते चिकटणार, म्हणून मग असे सुटे सुटे करून ठेवून द्यायचं. त्याच्यावर अशी चाळण ठेवून द्यायची. हे ठेवण्या अगोदर स्टीमरमधलं पाणी असं उकळतं पाहिजेत आणि त्यानंतर असं ठेवून द्यायचं आणि एक 8 ते 10 मिनिट याला छान अशी वाफ काढून घ्यायची. हे पहा, आता 8 ते 10 मिनिट याला वाफ काढून घेतलेली आहे. हे तुम्ही असेच वाफवून नुसते असेच खाऊ शकता किंवा मग याला फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. तर मी आता याला पुढं फ्राय करणार आहे. तर व्यवस्थित असे वाफवले गेलेले आहेत. अजिबात हाताला चिटकत नाहीत आणि तळालासुद्धा अजिबात असे चिटकलेले नाहीत. आता तुम्ही म्हणाल ह्याला वाफवायचं पुन्हा फ्राय करायचं. मग फ्राय जर तुम्हाला करायचे नसतील तर नुसते असेच वाफवलेले सुद्धा खूप छान लागतात. तर आता इथं बघा मी थोडीशी याला शॅलो फ्राय करून घेणार आहे. अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी करायची आणि त्यानंतर आपण जे कटलेट बनवलेत ते असे आलटून पालटून दोन्ही बाजूनी चांगले असे शेकवून घ्यायचे. कमी तेलामध्ये हा आपण नाश्ता तयार करतो आहे, त्यामुळं अगदी कमी तेल वापरलेलं आहे. डीप फ्रायसुद्धा तुम्ही याला करू शकता. तर आता मंद गॅसवरती मी याला छान असं शेकून घेणार आहे दोन्ही बाजूनी. याच्यासोबत आपण जी टोमॅटोची चटणी केलेली आहे ती मोमोजबरोबर मिळते बघा, अगदी तशीच लागते. ह्या कटलेटसोबत मस्त अशी लागते. तर असे सगळे कटलेट आता फ्राय करून झालेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपीसह मी तुम्हाला भेटत राहीनच. आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.